युद्ध सुरू झालंय. अमेरिका, इस्रायल, इराणवर अटॅक केलाय. त्यानंतर होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यानंतर आपल्या भारतामधला LPGचा असू दे, गॅसचा असू दे, त्याचबरोबर तेलाचा साठा मर्यादित प्रमाणावरती आलेला आहे. त्याचाच परिणाम आपल्या देशात, आपल्या महाराष्ट्रात, मुंबई आणि नवी मुंबईसह इतर अनेक ठिकाणी बसताना दिसतोय. आपण ही जी माझ्या मागे रांग पाहतोय ही पहाटेपासून लागली आहे आणि गेल्या 3 ते 4 दिवसांपासून लागलेली आहे. तुम्ही किती वाजल्यापासून रांगेत उभे आहात? अभी रात के 12 बजे से हम लोग खड़े हैं। रात्री 12 वाजल्यापासून तुम्ही रांगेत उभे आणि आता तुम्ही रात्री 12 वाजून आता वाजतायत 11 वाजत आलेत आणि आता तुमचा नंबर आहे. हाँ, आता नंबर है आमचा। किती दिवसांपासून गॅस नाहीये घरी? ये 12 दिवस झाले। आणि तुम्ही कधी बुक केला है गॅस? आता 4-5 दिवस झाले। गैस सिलेंडर का कितना स्टॉक है आपके पास? अभी तो आज तो फिलहाल 80 है। 80 है। और आपके पास बुकिंग कितना आया है? बहुत आ रहा है बुकिंग, बहुत बता बुकिंग नहीं आ रहा सकते। है। तो आप अभी जो ये 12 बजे से लाइन लगा के लोग खड़े हैं उसमें से कितने लोग हर रोज वापस जा रहे हैं? वापस तो नहीं जा रहे कि कल भी बाटला मतलब सबको आप गैस दे पा रहे हो? मिल रहा है, खाली 80 बाटला भरेला, कल रिटर्न गए, अच्छा. बाकी सबको मिला। गॅस एजन्सी पासून सुरू झालेली ही लाईन अख्खा फुटपाथ कव्हर झालेला आहे. काही मीटरपर्यंत ही लाईन पुढे गेली आहे. आपण दृश्यांमधून पाहू शकतो लहान मुलांपासून अगदी वृद्ध माणसांपर्यंत सगळेच गॅस घेण्यासाठी या लाईनमध्ये उभे आहेत. तुम्ही माझ्या मागे येऊ शकता. ही लाईन बघा कुठपर्यंत गेली आहे आणि ही स्थिती दररोजची आहे. खरं तर गॅसचा मुबलक साठा उपलब्ध आहे असं गॅस एजन्सी धारकांचं म्हणणं आहे. पण नागरिक आपल्या घरी गॅस आधी पोहोचावा यासाठी मध्यरात्रीपासून रांगेत उभे राहिलेले आहेत. भर उन्हात जवळपास आता 12 वाजताचं ऊन डोक्यावर आहे तरी देखील हे नागरिक रांगेत उभे आहेत आणि सगळेच आपल्याला गॅस कधी मिळेल याची वाट बघतायत. मुख्यमंत्री ना एवढंच सांगणं, मुलांच्या परीक्षा सुरू आहेत, सकाळी 7 वाजल्यापासून लाईनीमध्ये आहे. अजूनही या इंडियन गॅसवाल्यांचं हेच चालू आहे. करणार काय सामान्य नागरिक? फडणवीस साहेब म्हणतायत की तुम्ही लाईन लावू नका, तुम्हाला गॅस मिळणार, पण नाहीच मिळत आहे. माझी 2 तारखेला बुकिंग झालेली आहे आणि अजूनही मला आज 7 वाजेपर्यंत लाईन लावतो. करणार काय? सामान्य नागरिकांचाच प्रॉब्लेम, बाकी काय नाही. गॅस घरी मिळत नाही त्यामुळे हे सगळे नागरिक रांगा लावत आहेत. त्यांची इतकंच मागणी आहे की आम्हाला घरपोच सिलेंडर मिळावा. जर गॅस उपलब्ध आहे तर तो वेळेत आमच्या घरी पोहोचावा. व्हिडिओ जर्नलिस्ट ओमकार गिरीसह कस्तुरी मराठे, पुढारी न्यूज, नवी मुंबई, सानपाडा.